नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरती करणाऱ्या आत्ता ज्यांचे पेपर राहिलेले आहेत सगळ्या सहकारी मित्रांचं मी प्रदीप जयराम बोधले मनापासून स्वागत करतोय. आपण जी सिरीज चालू केलेली होती की आत्ताच्या प्रश्नपत्रिका ह्या 2026 मध्ये झालेल्या आहेत पोलीस भरतीच्या, त्यांचं विश्लेषणाच्या माध्यमातून आपला आपण कंटेंट आणखीन डेव्हलप करतोय. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आज आपण घेतलेले आहे पुणे ग्रामीण. यापूर्वी पुणे शहर झालं होतं, आता आपण घेतलेले आहे पुणे ग्रामीण. एकदा चेक करतो, ओके चालू आहे आणि चालू करतोय. अपेक्षा करतो आवाज येत असेल, व्यवस्थित चित्र दिसत असेल. पहिलाच प्रश्न आलेला आहे, नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. नयन कमल उघडीत हलके जागी हो जानकी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? आता प्रश्न पडलेला आहे. पहिल्याच अलंकारावर पर्याय दिलेले आहेत, उपमा, रूपक, अनन्वय, दृष्टांत, विषय, कट. आता तुमच्या माहिती करता, गावाच्या माहिती करता, इथनं सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. जर तुलना होणार असेल दोन गोष्टीमध्ये तुलना करायची आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ सांगतो. समजा माझं लग्न झालंय बरं का, आधीच समजा झालं आणि तुम्ही लग्नाला हजर नव्हते. तुम्हाला उत्सुकता काय आहे, आयला मास्तरने कसली बायको केली आणि मास्तरने कसली बायको केली, खरंय का नाही, तुम्ही बघितली का हो? नाही. मग तुम्ही मला विचारलं, मला तुम्हाला वर्णन करायचंय. कोणाचं वर्णन करायचंय? माझ्या बायकोचं वर्णन करत असतो मी, तुमच्या माहिती करता, गावाच्या माहिती करता. पण आता तुम्हाला बघितलेलीच नाही, मग मी किती जरी इकडे सांगितलं तर लक्षात येईन का हो? नाही. मग मी तुम्हाला माहित असलेल्या एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा आधार माझी बायको सांगण्यासाठी घेत असतो. खरे का खोटे? समजा तुम्ही बघितलेले आहे करीना कपूर, आणि मग मी आधार कोणाचा घेतला? करीनाचा. मी कोणाची तुलना करायला लागलो? मी बायकोची तुलना करायला लागलो. कोणाशी करायला लागलो? मी करीनाशी करायला लागलो. मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुलना होत असेल तर तुम्ही ध्यानात ठेवायचं अलंकार असणार आहेत. मित्रांनो, कोणते कोणते? एक तर अलंकार तुमचा असू शकतो उपमा, नाही. अलंकार असू शकतो मित्रांनो उत्प्रेक्षा, नाही. अलंकार असू शकतो रूपक, नाही. अलंकार असू शकतो मित्रांनो अनन्वय, नाही. तर तुमच्या माहिती करता, गावाच्या माहिती करता अलंकार असू शकतो मित्रांनो व्यतिरेक, आणि शेवट अलंकार असू शकतो अनन्वय. हे 6 अलंकार जर तुलना असेल तर असू शकतात. तुम्ही जर नीटनेटकं बघितलेलं असेल तर तुमचा विषय चालू आहे नयन कमल. हे नयन कमल, तुमचा कार्यक्रम सुरू झाला. नयन आहे, तुमचा कार्यक्रम सुरू झाला. कमल आहे. नयन म्हणजे नयन, अक्ष, चक्षु, नेत्र, लोचन, आवळू, अंबक. सगळ्याचा अर्थ काय हो? डोळा आहे, डोळा. डोळ्याची तुलना चालू आहे कोणाशी? कमळाशी चालू आहे. आणि तुलना जर चालू असेल तर अलंकार मोजून 6 आहेत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अनन्वय, आपण होती, व्यतिरेक, उघड उघड, दृष्टांत, कट झाला, दी तर उडाला. मला काय हका पोरांनो, ह्याचं उत्तर हे आहे एवढं म्हणून पुढे जायला काय हरकत नाही. पण तुम्ही तुमचा वेळ घालवण्यात आणि मी बी माझा वेळ घालवण्यात मजा आहे का? तुम्ही तुमचा अमूल्य असा वेळ काढून बसला कशासाठी? ह्या लेक्चर मधनं मला काहीतरी मिळेल, बरोबर? मग तुला हे मिळवून देऊ का मी? हो हो हो, ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. आणि उद्या दुसरं उदाहरण पडल्यावर खरंय का नाही? म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमचा कंटेक्ट इथं डेव्हलप झाला पाहिजे. ह्या कारणामुळं थोडं विस्तृत विश्लेषण आहे. ठीक आहे, तुम्हाला काही जणांना जर असं वाटत असेल काय तर लय विश्लेषण विनाकारण लांब होतंय, पिक्चर टाईप पोरांनो, जाग्यावर लेक्चर स्टॉप करणे, स्किप करणे, पुढचं लेक्चर कुणाचं हे बघणे. ओके, सुरू झाला कार्यक्रम. आणि मग तर तुलना ज्याची करायची असते त्याला व्याकरणात उपमेय असे म्हणतात. कोणाची तुलना चालू आहे? डोळ्यांची तुलना चालू आहे. म्हणजे डोळे हे या ठिकाणी काय असणार आहेत पोरांनो? उपमेय असणार आहेत. कोणाशी करायला लागलात तुम्ही डोळ्याची उपमा? कोणाशी करायला लागलात? कमळाशी करायला लागलात, म्हणजे हे असणार आहे तुमचं मित्रांनो उपमान. आता ही तुलना करताना कोणते शब्द वापरले त्याच्यावर ठरणार बरं का पोरांनो कोणता अलंकार आहे. जर तुम्ही म्हणले हे ह्याच्यासारखं आहे, डोळे कमळासारखे आहेत, बरोबर, सम आहेत, प्रमाणे आहेत, बरोबर का नाही? गत, परी, सम,
समान सहित सारखा जसा जेवी सदृश सगळ्याचा अर्थ एकच आहे बरं का हे ह्याच्यासारखं ह्या शब्दाने जर तुलना केली का पुराण अलंकार उपमा असतो हाय का काय तो आठ नाही म्हणजे उपमा नाही जर ही तुलना मित्रांनो जणू गमे भासे वाटे या शब्दांनी केली नयन जणू कमळ आहेत असं जर असतं तर तुमचा अलंकार असला असता उत्प्रेक्षा आहे का नाही आणि तुमच्या माहिती करता गावाच्या माहिती करता तुलना करताना कोणताच शब्द वापरला नाहीये नयन हे कमळ आहेत कमळासारखे नाहीत जणू कमळ नाही नयन हे कमळच आहेत अशा पद्धतीने तुलना होत असते मग तुमच्या माहिती करता गावाच्या माहिती करता अलंकार रूपक असतो नयन कमल शब्दच नाही अलंकार रूपक आहे पोरं म्हणले सर अनन्वय अन्वय ह्याचा अर्थ मित्रांनो असा असतो अन म्हणजे नाही अन्वय म्हणजे दुसरा म्हणजे त्या तुझ्यासारखं कोणच नाही आता तुम्हाला सांगितलंय आईची महती का तू कशी गाची ना असं काय आईची तुलना कोणाशी करशील काय म्हणावं लागेल आई सारखी आईची तुलना आईशीच आणि मग ही असं ज्या वेळेस ज्याचं वर्णन करायचंय त्याची तुलना त्याच्याचीच होऊ शकते अलंकार असतो तुमचा अनन्वय या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर गाडी पटकन पुढे जात आहे चला फास्ट पुढचा प्रश्न पुढचा बघा काय शब्द व त्या शब्दाचे लिंग यांच्या योग्य जोड्या ओळखायच्या आहेत आणि अचूक गट तुम्हाला निवडायचा आहे ठीक आहे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे बघा काय दगड नपुसकलिंगी म्हणते बघू चेक करू कोणाडा पुल्लिंगी म्हणते मांजर स्त्रीलिंगी म्हणते माती स्त्रीलिंगी म्हणते आणि मग अनब बरोबर कंड बरोबर बंड बरोबर अंक बरोबर चेक करूया अशा पद्धतीने ज्याही वेळेस तुम्हाला प्रश्न लिंगावर प्रश्न पडलेला असेल तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही तो ती ते ही सर्व नामं ठेवायचीच आहेत तो ती ते आणि चालू करायचं बघा हा तो दगड काय हो तो बसला ना कानाला गोड वाटलं का अवघड वाटलं बरोबर म्हणले अवघड कसं वाटतंय ठीक आहे ती दगड म्हणून बघ ती दगड अवघड वाटायला ते दगड गोड वाटायला पोरं म्हणले गोड येड्या दगडचं अनेक वचन दगडच असतं ना तो दगड आण ते तेवढे दगड आण हा ते गोड वाटलं की फुसचीन काही जण लगे म्हणतात मला नपुसकलिंगी का सर ते माझं उत्तर बरोबर येते ते दगड नको येडवणी करू ही सगळ्यात लक्षात ठेवा लिंग निश्चिती करीत असताना तो शब्द नेहमी एक वचनात आणायचा असतो आणि मग याचे लिंग तो दगड म्हणजे पुल्लिंगी असायला पाहिजे म्हणजे हे ऑलरेडी चुकीचे आहे मग चुकीचे असेल तर जिथं जिथं त्यांनी बरोबर दिले ते पर्याय पहिल्यांदा तुम्ही काढून टाकायचे आहेत टाकले काढून गेलो पुढे आता कोणाडा तो कोणाडा ती कोणाडा ते कोणाडा कुठलं गोड वाटलं मला तर तो कोणाडा योग्य वाटलं म्हणजे ब बरोबर आहे मग जिथं ती ब चुकीचं म्हणतंय ती उडवून टाकू कुठं मानलेलं नाही आणलं खाली मांजर ती मांजर यस बरोबर आहे का बरोबर आहे ती मांजर म्हणजे क बरोबर आहे आणि चला मग ती माती बरोबर आहे ती माती म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर काय यायला पाहिजे होतं मित्रांनो या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे होतं ब क व ड बरोबर आहे का असा पर्याय नाही म्हणजे हा प्रश्न नियमाप्रमाणे कॅन्सल होणं गरजेचं आहे आता काही पोरं म्हणतात लगेच डोकं लावलं बरं का काय पोरं काय म्हणणार माहितीये का गुरुजी आमच्या नोट्स मध्ये आम्हाला सांगितलेलं आहे मांजर हे ते मांजर आहे ते मांजर म्हणल्यानंतर सर मांजराचं लिंग हे नपुंसकलिंगी आहे येड्या तुझ्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता मराठीमध्ये असे भरपूर शब्द आहेत जे एकापेक्षा जास्त लिंग दाखवितात उदाहरणार्थ बाग ह्या शब्दाचे लिंग तो म्हणजे पुल्लिंगी सुद्धा असतं आणि ती म्हणजे स्त्रीलिंगी असतं याला तुम्ही उभयलिंगी शब्द किंवा बहुलिंगी शब्द म्हणू शकता मग तर आमच्या म्हणण्याप्रमाणे हेच उत्तर पाहिजे ब क ड बरोबर ब क ड बरोबर पण समजा आता या ठिकाणी काय तो मांजर पण सॉरी ती मांजर बरोबर आहे ते मांजर बरोबर आहे बरोबर मग त्यांनी इथं काय उत्तर दिले असेल हे सांगतोय आम्ही उत्तर तर हेच बरोबर यायला पाहिजे ब क ड
हेच उत्तर त्यांनी बरोबर द्यायला पाहिजे होतं. पण समजा त्यांनी काय केलं असेल, मांजराला नपुंसकलिंगी म्हणला असेल आणि मांजराला नपुंसकलिंगी म्हणल्यानंतर त्यांनी उत्तर देताना ब व ड बरोबर दिलेलं असेल. मी पुन्हा जबाबदारीने सांगत आहे, मांजर ह्या शब्दाचं लिंग स्त्रीलिंगी पण होतं आणि नपुंसकलिंगी पण होतं बरं का पोरांनो. आणि मग इथं स्त्रीलिंग म्हणतोय म्हणजे बरोबर आहे. आणि मग ब क ड बरोबर द्यायला पाहिजे होतं, बरोबर का नाही. तुम्ही इथून पुढे सुद्धा कुठं आला प्रश्न आगामी कुठल्या भरतीमध्ये त्यावेळेस लक्षात ठेवायचं, उभयलिंगी शब्दाच्या बाबतीत एक लिंग ते पण बरोबर आहे, दुसरं ते पण बरोबर आहे. फक्त तेवढ्यामुळं तुम्ही त्याला चुकीचं म्हणू शकत नसतात. आणि मग पोरांनो ह्या ठिकाणी हेच उत्तर अपेक्षित आहे ऍब्सोल्युटली राईट देण्यासाठी. गाडी पुढे घेऊन जातो, चला पटकन पुढचा. चोर भय हा शब्द कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे. अव्यय भाव समास आहे, चतुर्थी तत्पुरुष आहे, पंचमी तत्पुरुष आहे, नय तत्पुरुष आहे. सुरू करतोय. अव्यय भाव म्हणण्यासाठी पहिले पद हे अव्ययच असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? अव्ययच असायला पाहिजे. प्रति दर आ जन्म कसं वाटतंय, आ सेतू हिमाचल, बरोबर का नाही. अशा पद्धतीने प्रतिदिन यथाशक्ती असं असायला पाहिजे. नाही तर याच्या विग्रहात तुम्हाला काय दिसलं पाहिजे? प्रत्येक दिसला पाहिजे, पासून दिसला पाहिजे, प्रमाणे दिसला पाहिजे, पर्यंत दिसला पाहिजे. प्रत्येक पासून पर्यंत प्रमाणे, यथाशक्ती शक्ती प्रमाणे अशा पद्धतीने दिसला पाहिजे. ठीक आहे, हाय का नाही. मग विषय कट, अव्यय भावचा कट झाला विषय. आता विषय राहिला कोण? चतुर्थी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, नय तत्पुरुष. म्हणजे उघडे उरलेल्या 3 पर्यायातनं एवढं तरी कळलं की हा समास तत्पुरुष समास आहे. करफोड त्याची विभक्तीचा प्रत्यय यायला पाहिजे. तत्पुरुष आहे ना, विभक्तीचा प्रत्यय यायला पाहिजे. आणि मग बघ, चोर भय, चोराचे भय ही सुद्धा योग्य आहे. चोराचे भय योग्य आहे का? योग्य आहे. सर चोराचे म्हणल्यानंतर कोण येतंय? व षष्ठी तत्पुरुष समास येते. पर्याय षष्ठी हा प्रकारच नाही. आणि बघ लगेच चेंज करून बघू विग्रह. हा विग्रह बरोबर आहे का? होय, हा विग्रह बरोबर आहे. यापेक्षा वेगळा विग्रह असू शकतो का? असू शकतो. चोरा पासून भय. आणि मग मित्रांनो पासून ह्या शब्दयोगी लागल्या कारणानं इथं पंचमी विभक्ती तत्पुरुष समास येणं उत्तर गरजेचं आहे. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक सी योग्य द्यायला पाहिजे आणि गाडी पुढे न्यायला पाहिजे. चला पटकन. खालीलपैकी कोणते नामसाधित शब्दयोगी अव्यय आहे? सम, आतून, विना, मुळे. तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता आता पोचतोर बरं का. पोलीस भरतीला शिकवणाऱ्यांनी असं पोरांना हे करून टाकलं होतं, भरतीला इतका अवघड विचारित नसतात रे, विचारतात रे. आपल्या मनाचं नाही रे. पुणे ग्रामीणचाच पेपर तुझ्या समोर आणलाय रे. जाऊ द्या, एक प्रश्नाने काय होतंय? निकाल जातोय. एका प्रश्नाने काय होतंय? निकाल जातोय. मी पुन्हा जबाबदारीने सांगतो, 2021 पासून पोलीस भरतीचे पेपर हे एमपीसी प्रमाणे एमपीसीचेच कॉपी पेस्ट पेपर यायला लागलेत बरं का. भले प्रश्नांची संख्या मर्यादित ठेवली त्यांनी, 15 नंतर चालू करतात. 15 प्रश्न सोपे आणि पुढच्या 10 प्रश्नांमध्ये काठिण्य पातळी वाढवली जाते. नीट करा. चला बघा, सम म्हणजे सारखा. कसा कार्यक्रम? ही विशेषण साधित आहे. हे काय आहे? विशेषण साधित शब्दयोगी आहे. तुझा पर्याय कट. विना, विना म्हणल्यानंतर कोण असतो? हा संस्कृत शब्दापासून साधलेला असतो. संस्कृत शब्द साधित असतो. आतून, खालून, वरून, आतून हे क्रिया विशेषण साधित असतं. हे क्रिया विशेषण साधित शब्दयोगी आहे. आणि मुळे हेच योग्य आहे नाम साधित तुमचं शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 4. व्हॉकॅब्युलरी सारखं पेपरला जाताना हे बघून जावे लागते. गाडी पुढे घेऊन जात असतो. चला, विश्लेषण आवडलं नक्की लाईक करत चला, चांगली कमेंट करत चला, आपल्या गरज असणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करत चला. दिल्याने वाढत असते. चला, वारी राशी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अख्या महाराष्ट्रात युट्यूबला सांगतोय, जबाबदारीने सांगतोय. ह्या पट्ट्याने ही शब्द कित्येकदा घेतला, एकट्याने घेतलेला आहे बरं का. मी एकट्याने घेतलेला आहे. मी आणखीन सांगतो. काही जण म्हणतात लय भक्क्यात बोलतो गर्व फिरव काही नाही. तुम्ही चेक करा म्हणतोय. आतापासून नाही, 2022 पासूनचे युट्यूब चेक करायचं.
फक्त एकट्याने घेतलेले ते हे शब्द बघा नीट. वारी राशी म्हणजे काय? समुद्र, वारा, वस्त्र, रसिक. चालू करतो एक एक. वारा, अनिल, अनल नाही. अनल म्हणजे अग्नी, अनिल म्हणजे वारा. फरक आहे बर का. अनिल आणि अनल म्हणजे अग्नी. अनिल, समीर, समीरन, पवन, वायू, मरुत, वात, वारा. मरुत म्हणजे वारा, वात म्हणजे वारा. अनिल, समीर, समीरन, पवन, वायू, मरुत, वात, वारा. हाय का कुठं? नाही. बरं पाठीमागे बी घेतलेले आपण. वार, वारा, वारी. वारी म्हणजे पाणी. जल, पय, निरतोय. जल, पय, निरतोय सगळ्याचा अर्थ पाणी आहे बरं का पोरांनो. जल, पय, निरतोय. आंब, आंबू, आंबुक. आप म्हणजे सुद्धा पाणी. जीवन, सलील, उदक, वारी सगळ्याचा अर्थ पाणी आहे. आणि ह्याच वारीच्या राशीच्या राशी झाल्या समुद्र होतो. वारी राशी म्हणजे समुद्र. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर सगळ्याचा अर्थ समुद्र आहे. सागर, सिंधू, सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर. सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर. वारी राशी सगळ्याचा अर्थ समुद्र. वस्त्र म्हणजे काय? मग पट, वस्त्र, वसन, कपडा. पट, वस्त्र, वसन, कपडा. पट, वस्त्र, वसन, कपडा सगळ्याचा अर्थ कपडा आहे. मुद्दामून तुम्हाला जास्तीत जास्त शब्द तुमच्या डोक्यात फिट्ट बसावे म्हणून सगळ्या ह्याच घेतलेलं आहे. चला चला रे पोरांनो, 2 मिनिटं पोटा पाण्याचं. आगामी जी पोलीस भरती आता ज्यांचे पेपर राहिलेले आहेत भले मग मुंबई वगैरे 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 मित्रांनो, तुमच्यासाठी आपण 21 प्रश्नांची अतिसंभाव्य असणारे प्रश्न काय 25 प्रश्न प्रत्येकी असे 21 प्रश्नांची आपण सराव प्रश्नसंच बॅच लॉन्च करत आहोत. ज्याच्यामध्ये 21 प्रश्न पत्रिका म्हणजे जवळजवळ एकूण 525 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला अतिशय युट्यूबला आपलं चेक करायचं आपलं विश्लेषण आणि प्रश्नांचा दर्जा काय असतो. मी पुन्हा एकदा सांगतो, सामान्य साधे सोपे सरळ प्रश्न घेतलेले नाहीत. मुद्दामून काठिण्य पातळी जास्त असणारे प्रश्न घेतलेले आहेत. 25 प्रश्न सोडवून घेणे हा उद्देश नक्कीच नाही. 25 प्रश्न सोडवून घेणे हा उद्देश नाही, तर जे प्रश्न पास होण्यासाठी आहेत बरोबर त्याच दर्जाचे प्रश्न जास्तीत जास्त हाताखालून आणि तुमच्या फिट्ट डोक्यामध्ये बसवणे हा येतो आहे. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला प्रश्नांचं बरोबर विश्लेषण तर असेल, पण एखादा न माहितीतला प्रश्न असेल तर इलिमिनेशन मेथड म्हणजे गाळून हा पर्याय नसेल तो पर्याय नसेल तो पर्याय नसेल ती पद्धत तुमची विकसित केली जाईल. त्याच पद्धतीने जिथं जिथं शक्य आहे जिथं योग्य आहे तिथं तिथं शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला देण्यात येतील. ठीक आहे, एक लेक्चर किती वेळा बघू शकतो? अनलिमिटेड वेळा बघू शकतो. प्रश्नपत्रिका कशा असलेल्या तुम्हाला लाईव्ह पण असतील, तेच लाईव्ह तुमचं कशी रेकॉर्ड पण राहील. ठीक आहे, तुम्हाला ते 3 ते 4 दिवसात तुम्हाला 21 प्रश्नपत्रिका आजपासून कव्हर करून दिल्या जातील. तुम्हाला लाईव्हला हजर राहायचंय, लाईव्हला हजर राहा. नसेल तुम्ही नंतर तुमच्या सवडीने बघायचे बघा. तुम्हाला 21 दिवसाची व्हॅलिडिटी दिली जाईल आणि 21 लेक्चर्स तुम्हाला ठेवलेले असतील. त्या 21 लेक्चर मध्ये त्याचं विश्लेषण, त्याच्यामध्ये व्याकरण प्लस व्हॉकॅब्युलरी अशी एकत्रित प्रश्नपत्रिका असणार आहे. ह्याची मूळ फी आपली असणार होती 399. तुम्हाला आपण 499 तुम्हाला आता ही 199 मध्ये उपलब्ध करून देत आहे. ही कशी जॉईन करायची? ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा किंवा आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. आपल्या ऍप्लिकेशनवर म्हणजे प्रदीप बोधले हे नाव टाका. 2 ऍप्लिकेशन येतील. ज्या ऍप्लिकेशनची साईज 34 MB प्लस आहे, ज्या ऍप्लिकेशनची साईज 34 MB प्लस आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यात तुम्हाला ही दिसेल. पटकन जॉईन करा. आजपासून आपण देणार आणि बोर्डवर लिहून देतो. ह्या 21 प्रश्नपत्रिका केल्यानंतर पैकीच्या पैकी मार्क पडणार म्हणजे पडणार. पुन्हा आपल्याला विचारायला यायचं तुम्हाला हातानं आलं नाही हेच असणार. बॉन्डवर लिहून घ्या. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती संधी योग्य? सगळीकडे बघितलं परीक्षा 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 परीक्षा. परीक्षामध्ये तुम्हाला विग्रह उघड देतो परी अधिक इच्छा. पण हा परी का हा परी हितनं सुरू झाला गोंधळ. इच्छा म्हणत असताना हा इच्छा
असा इच्छा असणार का, मोठ्या ईचा इच्छा असणार, एवढाच गोंधळ आहे. म्हणजे दोन पर्याय आपोआप कट होतील, बरोबर का नाही. दोन पर्याय कोणते, पर असणारा हा पर्याय कट झाला, संपला विषय. तुमच्या समोर दोनच पर्याय राहिले. आणि परीक्षा, परी, इक्षा, परी वेलांटी पहिली, इक्षा मधला ई नेहमी दीर्घ असतो, म्हणून पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. नीट बघितलं असेल तर परी म्हणत असताना इथनं बारका ई एकत्र येतोय, इथनं मोठा ई एकत्र येतोय, तयार होतोय दीर्घ ई. म्हणून विग्रहात वेलांटी पहिली असली तरी संधीने तयार झालेल्या शब्दात वेलांटी दुसरी आहे. प्रश्न जर हाच प्रश्न आणखीन थोडासा हे करून विचारला तर लक्षात ठेवायचं, एकत्र कोण आले, दोन्हीच्या दोन्ही स्वर आहेत, म्हणजे हे काय आहे हो, स्वर संधी आहे. त्याच्यात सुद्धा प्रकार कोणता आहे, दोन्ही सजातीय स्वर आले म्हणून सजातीय स्वर संधी. पण सजातीय स्वर संधी हा पर्याय दिसला नाही तर लगेच म्हणायचं दीर्घत्व संधी असेल किंवा दीर्घादेश असेल, गाडी पुढे जात असेल पटकन. खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद नाही. आपले जर युट्यूबला लेक्चर बघितले असतील तर आपली एक लाईनच लक्षात ठेवा, जा ये उठ बस, जा ये उठ बस, चल निघ पळ फुट पळ उड, दिस आवड निज शोभ, दिस आवड निज शोभ वाज. अकर्मकच असतं, डोकं लावायचं नसतं. चेक करून बघा. आता पडलो पडलो, जा ये उठ बस, चल निघ पळ फुट पड उड, पड अकर्मक आहे, जा अकर्मक आहे, आहे आहे नाही होता नव्हता, असेल नसेल, असतात नसतात, झाला झाली झाले, अकर्मकच असतं. चेक करा युट्यूब आपलं कवा. म्हणजे ही बी अकर्मक, ही बी अकर्मक, ही बी अकर्मक. तुमचं उत्तर पाहिजे इथं पर्याय क्रमांक डी, एवढंच सकर्मक आहे. पटकन पुढे घेऊन जातोय. चल, शिवाजी महाराज छत्रपती झाले, यातील छत्रपती हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. मुद्दामून ह्या प्रश्न किंवा ह्या पद्धतीचा प्रश्न तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो केलेला असेल तर मी हे प्रश्न कित्येकदा घेतले, तर कित्येकदा रील टाकून घेतले. तर हे प्रश्न नीट बघूया, तुम्हाला पर्याय वाचून सुद्धा दाखवित नाही. बघा नीट, शिवाजी महाराज छत्रपती झाले, यातील छत्रपती हे काय आहे, उघड उघड सांगतो तुम्हाला. शिवाजी महाराजांबद्दल बोलायला लागलो म्हणजे शिवाजी महाराज कोण आहे तर नाम आहे. काय झाले तर छत्रपती झाले, तर म्हणजे छत्रपती हा शब्द सुद्धा काय आहे, नाम आहे. आता फक्त एकच गोष्ट विचारायची आहे तुम्ही, साधा अजून उदाहरण देतो तुम्हाला. इकडे बघा, राम राजा झाला. अहो तुम्ही फक्त माझ्या बरोबर राहा, तुम्हाला पैकीच्या पैकी देतो मार्क. मला एक गोष्ट सांगा, हा राम कोण आहे, नाम आहे सर. चला, राम नाम. राजा कोण आहे, नाम आहे सर. बघा बरं पोरांनो, राम राजा झाला, मग राम वेगळा आणि राजा वेगळा आहे का नाही, आहे का नाही. राम वेगळा आणि राजा वेगळा. तर रामच राजा आहे आणि राजाच राम आहे. ध्यानात आलं का. आणि मग समजा अशा पद्धतीनं ह्या नामासाठी त्याच वाक्यात त्याच्यानंतर दुसरं नाम जर येत असेल तर हे नाम फक्त आणि फक्त दुसरं तिसरं काही नसतं मित्रांनो, पूरक असतं. शिवाजी महाराज नाम आहे, नाम. छत्रपती नाम आहे, नाम. मग छत्रपती वेगळे आणि शिवाजी महाराज वेगळे आहेत का हो? मग शिवाजी महाराजच छत्रपती आणि छत्रपतीच शिवाजी महाराज आहेत. उघड आहे, पूरक. विषयच काढायचं काय, विधान पूरक. दुसरं असू शकत नाही, ते विधानाला पूर्तता आणण्यासाठीच असते. पर्याय क्रमांक बी पुढे. सूर्यास्त झाला, यातील सूर्यास्त हा शब्द कोणत्या शब्दशक्तीमध्ये मोडतो. अभिधा आहे, लक्षण आहे, व्यंजन आहे, प्रयोजन आहे. आमच्याकडे तीनच शब्दशक्ती आहेत, अभिधा, लक्षणा, व्यंजना, प्रयोजनावती लक्षणा हा पोट प्रकार आहे. त्याच्यामुळे तुझा इथं विषय असणार नाही, तीनच राहिल्या. जसं आहे तसंच बोलतोय. काय घातलाय, चष्मा. मग चष्मा आहे, चष्म्याला चष्माच म्हणतोय मी. चष्मा घालून आलो. हातात काय आहे, पेन आहे. माझ्या हातात पेन आहे, पेनाला पेनच म्हणतोय. शब्दाच्या शक्तीत जर जसं आहे तसं बोलत असेल तर अभिधा. मग पोरं म्हणली सर सूर्यास्ताला सूर्यास्तच म्हणलोय की. थांब पिंट्या जरा 2 मिनिटं थांब. पण तू बोलतोय आणि त्याला 2 अर्थ निघायला लागले.
व्यंजना पण असते आणि लक्षणा पण असते. बोलतोय त्याला अर्थ किती निघाले? 2 निघाले. 2. कुठं गेलता रे? गेलतो सर नदीवर. काय म्हणला नीटनेटकं बघा. सूर्यास्त, सूर्य मावळला. सर सूर्यास्त झाला. बघा पोरांनो, लक्ष देऊ ऐका. तुम्ही 2 वाक्य बोललेले. सूर्य संध्याकाळची वेळ 5 वाजले त्या 5, 5:30, 6 आणि सूर्य मावळायला लागला. तुम्ही काय म्हणलात? सर सूर्यास्त झाला. ऐकून घेतलं मी. आणि तू कुठे फोनवर बोलतो? कुठे तू? सर मी नदीवर फिरत आहे. बघा नीटनेटकं काय म्हणला तू? मी नदीवर फिरत आहे. आता नीटनेटकं बघा, अर्थ 2 आहेत का? अर्थ 2 आहेत का? नदीवर फिरत आहे याचा अर्थ पोरांनो, हो का, ही नदी अशी वाहत आहे आणि तू ह्या नदीच्या पाण्यावर असा असा चलतोय, असा चलतो नदीच्या पाण्यावर. ही एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ काय आहे? तू नदीच्या काठी उभा आहे, नदीच्या काठाने चलत आहे. निघाले का नाही 2 अर्थ? मी नदीवर फिरत आहे म्हणजे प्रत्यक्ष ही पाणी आणि तो ह्या पाण्यावर असा 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 चलतोय, ही एक अर्थ आहे. आणि दुसरं नदीच्या पाण्याच्या कडकडनी चलतोय, ही एक अर्थ. 2 अर्थ निघाले. इकडे बघा नीट का पोरांनो. ओ सर सूर्यास्त झाला राव. नीट आहे का? आता काय विषय चालू आहे? सकाळी आपला दुपारी 1 वाजल्यापासून तास चालू होता. 5:30, 6 वाजल्या त्या. मी अजून सोडायला थांबायला तयार नाही. तुम्ही म्हणला कपाळावर आट्या असा आणून वैतागलेला चेहरा. सर सूर्यास्त झाला राव. अर्थ 2 आहेत बर का. खरं खरं सूर्यास्त झाला का? झाला झाला. दुसरा अर्थ सोड ना बाबा, सोड. ती राहू दे परीक्षा, नको गड्या मला आता अभ्यास. तू सोड पहिल्यांदा, पटकन सोडा. 2 अर्थ आहेत बघा. सूर्यास्त झाला मध्ये बी 2 अर्थ. नदीवर आहे मध्ये बी 2 अर्थ. म्हणजे आबिदा बी असू शकते, व्यंजना बी सॉरी लक्षणा बी असू शकते, व्यंजना बी असू शकते. सोपं करून सांगतो, 2 निघतात, एकच घेता येतो. लक्षण असते. निघले 2 अर्थ पण घेता एकच येतो. सर मी नदीवर फिरत आहे. इथं बी असं नदीच्या पाण्यावर हिंडतोय, कडकडने हिंडतोय. 2 अर्थ आहेत, घेता किती येतात? शक्य आहे काही? नदीच्या पाण्यावर नाही तर एकच घेता आला आणि मग ती असते लक्षणा. निघतात 2, घेता बी येतात 2. सूर्यास्त झालाय का नाही? झालाय. घेता येतोय का नाही? घेता येतोय. आणि दुसरा अर्थ त्याच्या माध्यमातून तुला खपवायचा आहे दुसरा. सोड ना बाबा, व्यंजन असते. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. अपेक्षा करतो समजलं असेल बरं का. लय भारी लय सोप्या भाषेत समजलंय रे पोरांनो. गपचूप खरं खरं सांगतो बघा. बाया हरट तुम्हाला समजावून सांगितलंय. बाया हरट तुम्ही बी लाईक करायचं, शेअर करायचं. नवीन असताल सबस्क्राईब बी करा. मित्रांपुस्तूर नक्की सांगा. पुढे आणखीन एक गोष्ट पोरांनो, की जशा पद्धतीनं तुम्हाला मी 199च्या बॅचचं विश्लेषणाच्या बॅचचं सांगितलेलं आहे ना, त्याच पद्धतीनं मी आणखीन सांगतोय. तुमचे जेवढे मित्र मैत्रीण असतील त्यांना सगळ्यांना सांगा, मोफत स्वरूपात तुमची रिव्हिजन बॅच मी लॉन्च करत आहे. मोफत, पूर्णपणे मोफत. 1 रुपया तुमच्याकडनं त्याच्यासाठी घेतला जाणार नाही. तुम्ही म्हणत असताल मग तर मोफत रिव्हिजन बॅच घ्यायची म्हणल्यानंतर ही का घेऊ? ही बॅच ह्याच्यात काय असणार आहे? रिव्हिजन मध्ये तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे, तुम्हाला ओव्हरऑल सिलेबस तुम्हाला रिव्हिजन करून देणार आहे आणि इकडे चॅलेंजिंग क्वेश्चन घेणार आहे, म्हणून तिकडे पैसे आहेत. ओके चला. खालीलपैकी अर्थहीन सहाय्यक क्रियापद कोणतं? दे, कर, जा, हो, सगळेच्या सगळे सहाय्यक क्रियापद आहेत का? आहेत ते सगळेच्या सगळे. तुम्हाला उदाहरणात देऊन टाकतो बघा. आता कसं दिला? दे, कर, जा, हो, सगळेच्या सगळे आहेत. पण दे मध्ये देण्याची क्रिया आहे, कर मध्ये करण्याची क्रिया आहे, जा मध्ये जाण्याची क्रिया आहे, हो मध्ये आहे का क्रिया? आहे का क्रिया? जे सहाय्यक क्रियापद मित्रांनो क्रिया दाखवतोय, क्रिया दाखवतोय म्हणजे क्रिया वाचक असते, ते अर्थवान सहाय्यक क्रियापद असते. आणि जे सहाय्यक क्रियापद क्रियावाचक नसते ते अर्थहीन असते. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या दंत तालव्याचे उदाहरण मराठीत आढळत नाही? आमच्याकडे 2 उच्चाराचे वर्ण आहेत पोरांनो. च आहे, छ आहे, ज आहे, झ आहे. हे जे 2 उच्चार कसे सांगतो तुम्हाला बघा पोरांनो. समजा हे आहे
तुम्ही हातात माळे घेतली आणि चालू केलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आणि तुला विचारलं काय चालू आहे रे तुझं? हो सर, माझा महादेवाचा जप चालू आहे. नीट बघ, ये लावल्यासारखा उच्चार आहे. जप चालू आहे, जप. तीच जर एखाद्या पोरीला इम्प्रेस करायला गाणं आणलं तो, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. पोरगी खुश झालेली टेन्शन मध्ये. काय म्हणला? एकदा नीट म्हण, नीट म्हण. पोरगी थांबून म्हणणार तुला. एकदा वन्स मोर. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. पोरगी फुल टेन्शन मध्ये. पोरगी म्हणून नेमकं ठरवलंय काय? जपणार आहे. खरंय का नाही? काय म्हणावं लागेल? जपणार आहे. उच्चारात फरक आहे का नाही? जप, जप ह्याला म्हणायचं तालव्य, दंत तालव्य. ज ये लावल्यासारखा उच्चार असतो हा तुझा असतो मित्रा, तालव्य उच्चार. आणि ज प्युअर नुसता ज अशा पद्धतीने उच्चार असतो हा दंत तालव्य. चोर, चोर फरक आहे ना? समजा तुम्ही म्हणला काय, जादू तेरी नजर. जादू फाशी घेतली असती त्या शाहरुख खानने, नाद सुद्धा केला नसता. ती डायरेक्टरला म्हणला असता ती डरन फिरन तुझं तूच बघ, मला नादच नको त्याचा. जादू तेरी नजर. जादूगर, ओ जादूगर. कसं वाटतं ऐकायला? जादूगर, तालव्य उच्चार. यायला लागलंय का? ध्यानात यायला लागलंय का? आणि मग तुमच्या माहिती करता बघा, च च आहे का नाही? ज ज झ झ. झेप तालव्य, झ दंत तालव्य. आहे ना फरक? आणि मग पोरांनो आमच्याकडे हा जो आहे ना, हा 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 ह्याचाच दंत तालव्याचा सापडत नाही बघा पोरांनो. छ कवा ऐकलं का तुम्ही? छ छ छत्री गे रे छत्री. तेवढाच सापडत नाही, बाकी सगळं सापडत आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. गाडी पटकन पुढे जात आहे. खालीलपैकी बरोबर वाक्य विधान तपासा. बोंबलून बोंबलून सांगत होतो. थिअरीवर प्रश्न पडले बघा. काय म्हणतोय? मराठी वर्णमालेत 4 अनुनासिके आहेत. मराठी वर्णमालेत 5 अर्धस्वर आहेत. मराठी वर्णमालेत 4 उष्मे आहेत. मराठी वर्णमालेत 14 महाप्राण आहेत. मी पुन्हा सांगतो एकदा जबाबदारीनं, ज्यांचे आधीच क्लासेस झालेले आहेत, मराठीमध्ये चांगली गती, त्यांनीच माझी ह्याची बॅच घ्यायची, रिव्हिजन बॅच घ्यायची किंवा विश्लेषणाची बॅच घ्यायची. ज्यांचा आधी काहीच नाही त्यांनी गपचूप विजेता नावाने आपली पोलीस भरतीची 999 रुपये 3 महिने व्हॅलिडिटीची बॅच आहे ती जॉईन करायची. काटकसर करू नका. या इकडे वर्णमालेत अनुनासिके किती? पहिले 5 वर्गात प्रत्येकी 5वा म्हणजे कसा? क वर्गात वाङ्मयाचा ग आहे. क वर्गात वाङ्मयाचा ग. च वर्गात चंचलचा न. ट वर्गात बाणाचा न. त वर्गात नळाचा न आहे. प वर्गात म. मग किती पाहिजेत? 5 पाहिजेत का नाही अनुनासिक? ही 4 म्हणतंय म्हणजे तू चूक. मराठी वर्णमालेत 5 अर्धस्वर आहेत. ज्यांना आम्ही अंतस्थ व्यंजन म्हणतो त्यांनाच अर्धस्वर म्हणतो. मग कोण आहेत? य आहे, र आहे, ल आहे, व आहे. मग किती आहेत? 4 आहेत. तू किती म्हणतोय? 5 म्हणतोय म्हणजे तू चूक आहे. मराठी वर्णमालेत 4 उष्मे आहेत. आमच्याकडे उष्मे ज्यांना घर्षके म्हणतो त्यांनाच उष्मे म्हणतो. मग कोणाला घर्षके म्हणतोय? श श श. मग किती पाहिजेत? 3 पाहिजेत. तू किती म्हणतोय? 4 म्हणतोय म्हणजे तू पण चूक आहे. मराठी वर्णमालेत 14 महाप्राण आहेत. होय, बरोबर आहे. पहिल्या 5 वर्गात प्रत्येकी दुसरा आणि चौथा म्हणजे क सोडला ख आहे दुसरा, ग सोडला घ आहे, च सोडला दुसरा पाहिजे छ आहे, ज सोडला चौथा पाहिजे झ आहे, ट नको ठ, ड नको ढ, त नको थ, द नको ध, प नको फ, ब नको भ. किती झाले? 10. वर्गात 10 आहेत. वर्गाच्या बाहेर श श
स आणि ह 4 14 महाप्राण आहेत. पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे. पुढे अष्टभुजा. अष्टभुजा या शब्दाला विभक्ती आहे का? अशा पद्धतीनं सामासिक शब्दाची विभक्तीवर प्रश्न पडला. अष्टभुजा हा सामासिक शब्द आहे आणि मग याला जर ही झालं तर याला विग्रह करा, विभक्ती सापडते. बघा नीटनेटकं. अष्ट आहेत, अष्ट म्हणजे 8. भुजा कर, हस्त, बाहू, भुजा, पाणी, सगळ्याचा अर्थ हात आहे. पाणी पाणी म्हणजे प्यायचं पाणी नाही. प्यायचं पाणी कधी दुसरी वेलांटी. चान्स मारून घेतला मी बी, पाणी पिलं, ऊन लय. कर, हस्त, बाहू, भुजा, पाणी, हात. 8 आहेत हात. ज्याला ज्याला जितेंद्रिय, जित आहेत इंद्रिय, ज्याने जिंकली आहेत इंद्रिय, ज्याने, ने म्हणून तृतीया. ला म्हणून या ठिकाणी येणार चतुर्थी. पर्याय क्रमांक ए समर्पक योग्य असं उत्तर आहे. चला पुढच्याकडे जायच्या आधी माझ्या पोटापाण्याचा कार्यक्रम करतो बाबांनो. ज्यांना कोणाला मराठी व्याकरणाची अतिशय विस्तृत अशी संपूर्ण बॅच जॉईन करायची आहे, त्या 2026 मध्ये पूर्णपणे अपडेट असणारी बॅच, जिचा कालावधी हा 3 महिने असतो. बॅचचं स्वरूप हे आपल्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड असतं. नोट्स मिळतात का? नोट्स PDF स्वरूपात मिळतात, ज्या तुम्ही तिकडे जाऊन झेरॉक्स मारू शकतात. अतिशय जबरदस्त व्याकरण प्लस शब्दसंग्रह, व्याकरणावर जवळजवळ 85 प्लस लेक्चर्स आणि शब्दसंग्रहाचे 40 प्लस लेक्चर्स, प्रश्नपत्रिका वगैरे पिक्चर टाईप. ठीक आहे. एक लेक्चर किती वेळा? अनलिमिटेड वेळा. बॅच कशी जॉईन करायची? या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा नाही. पिक्चर टाईप तुमच्या प्ले स्टोअरला प्रदीप बोधले हे नाव टाकायचं. PRADIP प्रदीप बोधले हे तुमच्या प्ले स्टोअरला नाव टाका. सेम टू सेम दिसणारे 2 ऍप्लिकेशन दिसतील. त्या 2 ऍप्लिकेशन मध्ये जे ऍप्लिकेशन 34 MB प्लस आहे ते पटकन जॉईन करायचं. त्याच्यावरनं बॅच मध्ये तुम्हाला विजेता नावाने संपूर्ण बॅच आहे. त्याच पद्धतीनं मुंबई पोलीस भरतीवाल्या पोरांना एक 75 दिवसासाठी आपण 199 लाच एक बॅच दिलेली आहे. ती बॅच जॉईन करायची, ती बॅच जॉईन करा, कोणतीही करा, पण करा. पैकीच्या पैकी मार्क राहतात. ठीक आहे. पुढचं चला आपल्या प्रश्नांकडे येऊया. आणि अशा पद्धतीनं हे पण मुंबई पोलीसवाल्याने आता मोफत मध्ये जी द्यायला लागलो तीच रिव्हिजन बॅच घ्या बरं का. तीच बॅच घ्या पटकन. त्याला कधी मारले जाईल याचा नियम नाही. हा कोणता समास, कोणता प्रयोग आहे? शक्य भावे आहे, समापन भावे आहे, पुराण भावे आहे, नवीन भावे आहे. पर्यायावरनं सर हे पुस्तकात मी वाक्य कवा बघितलं नाही. नाही बघू दे. पर्याय तर नीट बघ. भावे 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 म्हणजे उत्तर तर भावे आहे, संपला विषय, दुसरा असणार नाही. मला एक गोष्ट सांगा पोरांनो, शक्य भावे म्हणण्यासाठी क्रियापद कसं पाहिजे? चढवते, खाववते, बसवते म्हणजे करू शकतोय, बसू शकतोय, खाऊ शकतोय, अशा पद्धतीनं पाहिजे का नाही? हाय का तसलं? नाही, म्हणजे शक्य भावे नाही. पुराण म्हणण्यासाठी जगात उदाहरणच 2 आहेत ह्याची. पुण्यात्मके पापे स्वर्गात जाई जे, जे क्रियापदात ज लागतंय पुराण म्हणण्यासाठी. पापात्मके पुण्य स्वर्गा ये जे, जे हाय का? नाही, म्हणजे तू कर. समापन म्हणण्यासाठी क्रियेने समाप्तीचा बोध झाला पाहिजे. खाऊन झाले, लिहून झाले, पिऊन झाले, शिकवून झाले, वाचून झाले, क्रिया समाप्तीचा बोध असेल तर समापन. हाय का? मारून झाले नाही. बरोबर म्हणली सर. एकदा विस्तृत करून सांगा मला, क्रिया सांगा कशाची? मारण्याची. मारणारा कोण आहे? त्याला. अय येड्या, मार खाणारा आहे त्याला. मारणारा कोण आहे? वाक्यात नाही. मग तू ठेव थोड्या वेळ. मग काय म्हण? चोरां, बरोबर ना? चोरांकडनं होऊन जाऊ दे कार्यक्रम. तुला काय म्हणावं लागेल? चोरांकडून. कसा कार्यक्रम? म्हणजे मारणारे चोर आहेत तर करताय, करत्याला शब्दयोगी लागलाय का? लागलाय. मार खाणारा तो आहे, दोघाला प्रत्यय म्हणून भावे, इंग्लिश मधनं आलाय म्हणून नवीन भावे. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे.
आज मंडळीत खूप आंबा आला. यातील आंबा या पिकाचे आंबा या शब्दाचे वचन ओळखायचे. नपुंसकलिंगी एक वचन, विपुलता दर्शक एक वचन, अनेक वचन, पुल्लिंगी अनेक वचन. नीट बघा, विषय इथले भारी आहे. आज मंडळीत खूप खूप म्हणजे एकापेक्षा जास्त आहे. मग एकापेक्षा जास्त आहे म्हणल्यावर काय म्हणायला पाहिजे होतं? आंबा अनेक वचन आंबे म्हणायला पाहिजे होतं. म्हणलाय का? नाही म्हणला. का? त्याला एकापेक्षा जास्त म्हणायचं नाही. त्याला काय म्हणायचं माहितीये का? लय मोठं विपुलता दर्शवायची. आणि विपुलता दर्शवण्यासाठी एक वचनाचा वापर होतो. यंदा खूप मोहरी झाली. यंदा मी मोदींच्या सभेला लाख माणूस जमला होता. माणसे नाही म्हणलो मी, माणूस म्हणलो. मला काय करायचंय? विपुलता दर्शवायचे. ह्याला म्हणायचं मित्रांनो विपुलता दर्शक एक वचन. पोलिसांनी चोराला पकडले. काळवाळ खायचाय. कुठं नादी लागतो? नीट बघ बरं. सर पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ म्हणण्यासाठी काय म्हणावं लागेल? पोलिसांनी चोरांना पकडले होते असं पाहिजे होतं. तर पूर्ण भूतकाळ आहे का? नाही. तुझा कट. साधा वर्तमान काढण्यासाठी काय म्हणायला पाहिजे होतं? पोलीस चोरांना पकडतात. आहे का? नाही. म्हणजे साधा वर्तमान नाही. पूर्ण वर्तमान म्हणण्यासाठी पकडले आहे नाही म्हणून तू नाही. आणि मग काय नाही हो, क्रियापदाचं बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे काय? क्रियापदाचं मूळ रूप आहे ना साधा काळ असतो. डी पुढे गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आहे. च पुढे सुद्धा ना. नीट बघा, तुम्हाला पाठच असेल. काय हो? च ना हे सुद्धा देखील मात्र, च मात्र देखील सुद्धा, च मात्र ही देखील सुद्धा, च मात्र ही देखील सुद्धा. हे काय असतात माहित आहे का? हे झालं, हे झालं, हे झालं. हे तुमचे शुद्ध आहेत, शब्दयोगी आहेत. सॉरी तुम्ही जर बघितलं सगळे शब्दयोगी आहेत. घरापुढे ही बी शब्दयोगी आहे. ही सुद्धा शब्दयोगी, ही सुद्धा शब्दयोगी आहे. हाच एवढा शब्दयोगी नाही. हा कोण आहे? हा विभक्तीचा प्रत्यय आहे. मी सुद्धा आता तुम्हाला सांगता सांगता फसायला लागलो होतो. मी सुद्धा फसायला लागलो होतो. पोरांनो फसतोय बर का? काय नाही, माणूस आहे, चुकीचा आहे. चूक कोणाकडनं बी होत असते. मी सुद्धा फसलो असतो आता बसल्या बसल्या. पुढे शब्दयोगी. च शब्दयोगी, सुद्धा शब्दयोगी. ना हा काही शब्दयोगी नाही. मी तर बघितलेला नाही. ना हा विभक्तीचा प्रत्यय आहे. काय सला ते सला ना ते. पुढे बाबा अडकलाच तुम्ही व्यर्थ भांडू नका. यातील व्यर्थ हे काय आहे बघा. सातत्य क्रिया विशेषण तर म्हणतोय. सातत्य दर्शक, रीती दर्शक, स्थलवाचक, परिणामवाचक. स्थल म्हणजे ठिकाण दाखवीन, परिमाण म्हणजे प्रमाण दाखवीन. आहे का? नाही. सातत्य कुठल्याही क्रियेतलं सातत्य दाखवत असतो. आहे का? नाही. मग तुम्ही व्यर्थ भांडू नका राव. तुम्ही बांधण्याच्या क्रियेची पद्धत सांगत आहे म्हणजे हे रीतिवाचक आहे. पर्याय क्रमांक बी आहे. पुढे प्रकार. इथं कडक आहे. सॉरी चुकून झाले. कडक, मऊ, सौम्य, उदार. त्याने प्रखर विरोध केला म्हणजे कडक असतो का? नाही. वस्तूच्या संदर्भात कडक आहे. बरोबर का नाही? मऊ तसंच आहे. चपाती कशी आहे? मऊ आहे. कडक मऊ एकमेकाच्या विरोधात आहेत. म्हणजे तुम्ही दोघं कट झाले. उदार असला काय असतंय का? त्याचा स्वभाव उदार आहे. मग काय? प्रखर विरोध केला. त्याचा विरोध सौम्य होता. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढे महाराज. पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता? आकाश ठेंगणे होणे, मोक्ष मिळणे, उखळ पांढरे होणे, घागरगडचा सुभेदार होणे. इतर घागरगडचा सुभेदार म्हणजे कोण असतो? पानक्या. म्हणजे तुझा विषय कट. आकाश ठेंगणे होणे म्हणजे गर्वाने फुगणे म्हणजे तुझा कट विषय. मोक्ष मिळणे कार्यक्रम वाजणे. मग उखळ पांढरे झालंय म्हणजे काय आहे? अचानक द्रव्य लाभ झाला. लय मोठा द्रव्य लाभ झाला. पुढे बोध
प्रवचन या शब्द समूहासाठी दिलेला योग्य. सुभाषित, सुविचार, ब्रीदवाक्य, सारांश. सारांश म्हणजे इतकं होतं आणि त्याचं इतकं केलं, बरोबर ना? तुमच्या नोट्स सारांश आहे. ब्रीदवाक्य म्हणजे काय? ठरलेला कार्यक्रम, त्याचं ती ब्रीदवाक्य आहे, त्याच्या बोलण्यासारखं तेच आहे, बरोबर? मॉडेल पण वाकणार नाही, बर मोडलाच. इष्ट असेल तेच बोलेल, निष्ठ असेल तेच करेल, साध्य असेल तेच करेल, काय असेल ते. हाय का नाही? आता पोरं इथं अडकले, सुभाषित बिन सुविचार बिन, का तर दोघाला बी सारखंच वाटतंय ना. बोध प्रवचन आहे, इथं किंचित फरक काय सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस एखादा तुम्ही प्रेरणादायी विचार देता ना, प्रेरणादायी विचार ज्यातनं तुम्हाला प्रेरणा वगैरे मिळते, ती असतो तुमचा सुविचार. सुभाषितचा अर्थ काय असतो ह्याला? हे बऱ्यापैकी काव्यात्मक असते, हे बऱ्यापैकी संस्कृतोत्पन्न असते, असं असतं, आणि बोधपरच असतं. त्यावेळेस ते असतं तुमचं सुभाषित, संस्कृत मधनं आलेली असते ती सुभाषित. पुढे पुढे इत्यादी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? बघा, पुन्हा पोरांनो सांगतो. अशा पद्धतीने जर प्रश्न पडला तर माझ्यासारखा एकच म्हणतो, मला मिळालेला शब्द हा संधीने तयार झालेला असेल तर लक्षात ठेवायचं, दिसायला एक आहे, आतमध्ये दोघ आहेत. मग मी हळूहळू म्हणणार इत्यादी, इत्यादी, आदी, 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 हे दुसरं पद आहे. मला कोण दिसलं इथं? इथं मला यचे जोडाक्षर दिसले, बरोबर का नाही? यचे जोडाक्षर आहे म्हणजे उघड उघड आहे. हे यनादेश संधीचं उदाहरण आहे. काय हो? असं इति, अधिक, आदी. इति मधनं कोण एकत्र आला, हितनं इ आला, हितनं कोण आला, आ आला. एकत्र येणारे दोन्हीच्या दोन्ही स्वर आहेत, सो दॅट स्वर संधी. आणि ई पुढे अ आलं किंवा आ आलं, कुणी बी येऊ द्या, ईच्या पुढे ईचा य होत असतो, यनादेश. दादोबा पांडुरंग तोरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे कोणी म्हटले? आमच्याकडे मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तोरखडकर, मराठी भाषेचं जॉन्सन कृष्ण शास्त्री चिपळूणकर. आणि मग दादोबा पांडुरंगांना पाणिनी असं लोकहितवादी म्हणजे तुमचं गोपाळ हरी देशमुख हेच संबोधत होतं, तीच म्हणलं होतं त्यांना. पुढे शुद्ध शब्द ओळखा. कसा ओळखायचा? 4 वेगवेगळे दिलेत ना. अघोरी, अघोरी असतं का? खरात काय अघोरी आहे का? मग कसा आहे खरात? आघोरी. नशीब आघोरी म्हणलं नाही. नाही, इथं आ पाहिजे होता. अनुवंशिकता, अनुवंश वेगळा, आनुवंशिकता वेगळी, आ पाहिजे होत. अध्याऋत असं असतं, अध्याऋत. ह आणि ह ला खाली रुकार असतो, म्हणजे तुझा बी विषय कट आहे. आणि मग आतताई हेच रूप बरोबर आहे. ऍज इट इज पर्यायासहित पट्ट्याने घेतलेले, युट्यूबला चेक करा पाठीमाग. मी युट्यूबला जी सिरीज घेतलेली असते का, ऍज इट इज हेच पर्याय घेऊन घेतली होती बरं का. पुढे पुढे जाऊ, चला. 80 तेथे 85 म्हणजे काय? 80 तेथे 85 म्हणजे बेसुमार खर्च. हिशोबच नाहीये, उधळण, उधळण असते. म्हणजेच काय? योग्य आर्थिक नियोजन नसणे त्याला म्हणायचं. ओके, पुन्हा सगळ्यांना विनंती आहे, या ठिकाणी आपली प्रश्नपत्रिका संपलेली आहे, पण सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो, उर्वरित ज्या जिल्ह्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आपण मोफत रिव्हिजन बॅच सुद्धा चालू करतोय. त्याच पद्धतीनं आपण हे सुद्धा क्वालिटी असणारे क्वेश्चनसाठी 21 प्रश्नपत्रिकांची सराव प्रश्नसंच विश्लेषणची पण बॅच लॉन्च करतोय. दोन्ही पण जॉईन करा मित्रांनो. ती तर ऑलरेडी तुम्हाला मोफत देतोय मी रिव्हिजन, हे सुद्धा करा. मी सांगतो, बॉन्डवर लिहून देतो, पैकीच्या पैकी मार्क भेटतील. धन्यवाद. भेटूया अशीच कोणती तरी प्रश्नपत्रिका घेऊन.